पुढची बातमी पाहूयात। बातमी आहे नागपूरमधून। नरसाळा इथल्या चाणक्यपुरममध्ये मोठी आग लागलेली आहे। पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले 1700 सिंथेटिक पाईप्स पैकी 700 पाईप्स हे खाक झालेले आहेत, तर अर्धा तास धुराचे लोट हे परिसरामध्ये बघायला मिळालेले होते आणि हे बघण्यासाठी प्रचंड अशी गर्दी जमा झालेली होती। मोकळ्या जागेमध्ये टाकलेल्या कचऱ्याला आग लागून ही घटना घडलेली आहे, तर कचऱ्याची आग ही सिंथेटिक पाईप्स पर्यंत पोहोचलेली होती आणि यामुळे हा आगीचा भडका उडाला। समाज विघातकांनी आग लागल्याची चाणक्यपुरम येथील शंका ही सध्या व्यक्त करण्यात आलेली आहे, तर पाईप्सवरील रबर आवरणामुळे हा धूर मोठ्या प्रमाणावरती पसरलेला होता। स्थानिक जितेंद्र मुळे यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली आणि 15 ते 20 मिनिटांमध्येच अग्निशमनच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि 15 मिनिटांमध्ये या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। तुषार, सध्या आगीची सद्यस्थिती काय आहे आणि नेमकी ही आग कोणी लावलेली होती या संदर्भात काही कळू शकलंय का? ही आग पूर्णतः विझलेली आहे। नागपूरच्या नरसाळा भागातील चाणक्यपुरी वसाहतीमधील तिथल्या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी जे पाईपलाईन तिथे अंडरग्राऊंड करण्यासाठी आणली होती, त्या पाईपलाईनच्या ढिगाऱ्याला आग लागल्यामुळे ही आग मोठा भडका घेतला होता। ही आग कशामुळे लागली याचा प्राथमिक अंदाज जेव्हा अग्निशमन विभागाने काढला तेव्हा कुणीतरी बाजूने काहीतरी पेटवलं असेल आणि त्यामुळे मग या आगीला एक कारण असू शकतं असं अग्निशमन विभागाकडनं सांगितलं जात आहे। मात्र आग ही पूर्णतः विझलेली आहे आणि निश्चितच या घटनेमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, कारण की विशेष करून जे पाईपलाईन होती ती पूर्णतः अंडरग्राऊंड करण्यासाठी तिथे आणलेली होती आणि ती लाखो रुपयाची होती, ती यामध्ये जळून राख झालेली आहे। त्यामुळे एक मोठं नुकसान झाल्याचं देखील या घटनेत आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।